सांगली शहर काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाने लोकराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करून सामाजिक न्याय दिन केला साजरा। छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची समता व मानवतावादी संस्कृती महाराष्ट्रात मजबूत करायचे महान कार्य लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी केले। गुलाबराव पाटील यांच्या घराण्यातील सदाशिव पाटील बेनाडीकर यांना क्षात्र जगद्गुरू पदावर नेमून महाराष्ट्राचे क्षात्रतेज व मराठी बाणा काय असतो हे त्यांनी प्रतिगामी विचाराच्या जीर्ण परंपरेला दाखवून दिले आहे। शिक्षण, शेती, महिला उन्नती, कुस्ती, जलसिंचन, आरक्षण, वंचिताचा विकास व इत्यादी क्षेत्रातील त्यांचे कार्य अद्भुत स्वरूपाचे आहे। लोकराजांच्या दूरदृष्टीमुळे राधानगरी धरणाची उभारणी होऊन शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग तयार झाला, परंतु दुर्दैवाने आज महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांना देशद्रोह लावले जात आहे। म्हणून आज महाराष्ट्राला शाहू महाराजांची खरी गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक विभागाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक ND बिर्नाळे यांनी केले आहे। सांगली शहर जिल्हा काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने आज पुतळे बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन सांगली मध्ये आयोजित छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले होते। छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक कार्याने वसतिगृहात राहून गोरगरिबांची मुलं शिकली। महिलांना विशेष करून आरक्षण व विधवा महिलांना पुनर्वसनासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे, असे अजित ढोले म्हणाले। स्वागत व प्रास्ताविक करताना मौलाली वंटमोर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समाजवादी कार्यावर प्रकाश टाकताना सर्व धर्मीय जनतेला त्यांनी आईच्या वात्सल्याने कवटाळले व त्यांचे शोषण थांबवले असा लोकराजा म्हणून शाहूराजे होत। अनिल मोती यांनी शाहू महाराजांच्या चौफेर कार्याला परिचय देताना भारतीय घटनेतील मूल्यांची प्रेरणा आणि समतादूत म्हणजे लोकराजे असे सांगितले। यावेळी पैगंबर शेख, विठ्ठलराव काळे, सुनील भिसे, अरुण गोंढे, शमशाद नायकोडी, मीना शिंदे, गणेश वाघमारे, योगेश पाटील, विश्वास यादव, अपंग सुलचे, सुरेश गायकवाड, प्रकाश माने, राजमणी संधी व सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व सेवा दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।